तर आता फेकणार तो उडी तर फेकली आहे उडी बंगल उडी बघू शकता टिंग्याडावांनी. हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही परत आलेलो आहे गवत न्यायला गाईला. बघू शकता त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल एक गवताचं वजन नेलं होतं आम्ही, तर त्याच ठिकाणी आज आलेलो आहे. बघू शकता यावेळेस आज टिंगो बाईला घेऊन आलेलो आहे. मागच्या वेळेस तो लेट आला होता, यावेळेस आता त्याला सोबतच घेऊन आलेलो आहे. बघू शकता तिथे काही एवढे साडे चालू आहे. बघू शकता एक खड्डा आहे, या खड्ड्याच्या त्या टोकालाच गवत येते. समोर बांधले गेला आता पुढं तो आता उतरणार आहे परत त्या दिवशी आणि कपडे काढून गवत कापण्यासाठी. आता आम्ही कडाला थांबणार आहे. कडाला थांबूनच गवत गोळा करून त्याला थोडं वाळवावं लागतं, कारण की ते ओललं आहे पाण्यामध्ये. त्याला थोडं वाळून मग वजायचं बांधून मग ते घरी न्यावं लागेल काहीला मस्तपैकी. तर बघू शकता ते दिवशी आम्ही तेवढं तो कापून दिलं तर आता बाकी थोडंसं राहील तेवढं आज थोडंसं कापून नेऊ. आणि थोडंफार राहिलं तर उद्या परवा 2-1 दिवसांनी न्यावं लागेल. तसं मग पाड्याची आता तयारी चालू आहे, उतारण्यात झाली. बघू शकतो आता कपडे काढतोय मी, कारण तिथं थोडंसं खोल आहे, कपडे ओल्ले होऊन जातील त्याच्यामुळे तो आता कपडे काढतोय आणि लगेच उतरणार आहे. तर चला आता मस्तपैकी गवत कापून घेऊया, मस्तपैकी एक वजन काढूया आणि नेऊया घरी मस्तपैकी. आज टिंग्या व्हायला पण उतरून देऊया असं वाटतंय. टिंग्या व्हायचे काही झेमेले टिंग्या कपडे काढणार तर टिंग्यावान आज उतरणार आहे फायनली गवत कापण्यासाठी. खास त्याच्यासाठी त्याला पकडून आणलेलं आहे आज. तिथले नाटकं चालू राहते, त्याच्यामुळे आज आता उतरून गवत कापणार आहे खड्ड्यामध्ये. त्याला पोहता पण येतं, काही विषय नाही. तुम्हाला एखाद 2 उडी खाऊन दाखवतो. आता तो व्हिडिओमध्ये उडी बिडी खाऊन दाखवून, कारण त्याला उलटी उडी सुईची उडी अशा 2-4 उड्या आहेत त्याला खाता पाण्यामध्ये. जमिनीवर नाही खातो, पाण्यातच खातो फक्त, कारण की त्या दिवशी पडला था म्हणून. बघू शकतो तो सांगतो आता इथून खाणार आहे तो. तर चला आता बघूया यांचे कारनामे थोडेसे गवत कापतानी. तर फायनली टिंगो भाईनी शर्ट काढलेला आहे. बघू शकता पैलवान, परगाड्या पैलवान ओम शेट, त्या साईडला समू शेट. बघू शकता समूनी पण कपडे काढलेले आता गवत कापण्यासाठी. टिंगो भाई पण आता कपडे काढतोय. बघू शकता बॉडी पैलवान, त्यांनी मक्कर कुस्त्या मारलेल्या आहे. मक्कर पैसे जिंकेले तो कुस्त्यांमध्ये, एक नंबर येईल त्याच्यावाले. बघू शकता तुम्ही त्या साईडला समू शेट. आता दोघं उतरणार या खड्ड्यामध्ये आणि ते त्या साईडचं तेवढं गवत जे राहिले ते आता कापणार दोघं जण. बघू शकता टिंग्या व्हायचे आंघोळच करणार नसते. बघू शकता इकडं थोडंसं खोल आहे, मासे बिशे सगळं काही आहे. आता टिंगो बाई याच खड्ड्यामध्ये उडी मारणार आहे वाटतं. हां, तर बघू शकता आता काट्यामुळं थोडंसं गडबड चालू होती, पण काट्या वगैरे नाही तिथं. आता उतरतोय तो, असले काटे थोडे साळपड्डे बी साळून निघतील त्याच्यावाले. तर आता फेकणार तो उडी. तर फेकली आहे उडी बंगल उडी. बघू शकता टिंग्याडावांनी. बघू शकता थोडंसं खोल पण आहे पाणी. त्या साईडला समू शेट निगळा घेतला हातामध्ये, उतरतो आता लगेच पाण्यामध्ये. बघू शकता तुम्ही उलट टिंगू शेटच्या आता आंघोळ चालली कडक मध्ये. तो आता अजून उड्या खाऊन दाखवणार आहे झटपट झटपट पटपट मध्ये. आता दुसरी उडी. तर बघू शकता ही दुसरी उडी. आता उभा राहिला आणि समू शेट समू पांडे त्याच्या उड्या बघतोय कवाचा तिकडून कशा खातो काय. आणि आता तिसरी उडी खाणार आहे तो. धपक्यासर उडी, धपक्यासर धपक्यासर. पुढे जास्त खोल आहे त्याच्यामुळे तो इकडंच आहे. त्या साईडला समू शेटने बी एंट्री घेतली. पाणी गाळ असल्यामुळे ते टाकते दिवशी दात निसकले. आता परत एक उलटी उडी खाऊन दाखवणार आहे तो. आता सुईच्या 2-4 उड्या खाल्ल्या, आता उलटी उडी एक खाऊन दाखवणार आहे तो. आता तो उलटी उडी खाणार आहे. हा हा. तर फायनली आता एक उडी खाताना तो शेवटची मस्त पैकी.
हा नाही नाही इथं भारी येईल. हा अरे बापरे टिंगू शॉट उडी टिंगू डॉन उडी खतरनाक उडी आलेली आहे टिंग व्हायची. तिकडे आता समोर त्याला आवाज येतोय गव्हाचा गवत व्हायला कारण की वल्ला होऊ नये त्यासाठी. वय ते गवत आणू पहिले वय. हा सम पाडण्याचं म्हणणं आहे वाळीच्या वाळ्याच रे हातामध्ये नाही तर मग टिंग्याची एक सपका भरण्यात येईल. तिकडे झापाला टाकण्यात गंमत आलेली आहे. तर चला आता टापक्यात दिवशी मस्त पैकी आता गवत कापून घेऊया वजा करूया बघूया अजून पुढं काय होतं काही नाही. गवत कापायचं पण काम चालू झालेलं बघू शकता. टिंगो व्हायची आंघोळ पण चांगल्या पद्धतीने झाली आहे. आता त्याला लगेच गवत व्हायला ठेवलेलं आहे बघू शकता. मोकर मोठाल्या कवळ्या वाचतोय तो. थोडासा सांडला बी होता बघू शकता. खोल पाणी बघू शकता सांडला होता थोडासा तो. मोकार पाणी आहे त्याला पोहता आहे त्याच्यामुळे काही विषय नाही. आणि तिकडे समोसेट मोकार कातून बिल गेले गवत कापायला बघू शकता तुम्ही. एवढी एवढी कवळी घेऊन आलाय तो कशाला काय होती. चला आता टापके दिवशी मोठं वजन कापून घेऊया मोठं वजन तयार करूया त्याला बांधूया कालच्या वाणी घेऊन जाऊया घरी मस्त पैकी. तर बघू शकता एक कवळी आणलेली आहे टिंग व्हायला आणि त्याची दुसरी शाळे चालू आहे. आता लगेच समूह पांड्याचा आवाज आलेला आहे. लगेच दुसरी कवळी तयार झालेली आहे. लगेच दुसरी कवळी कापायला तो आणायला चाललेला आहे. आता तो परत एक उडी खाऊन दाखवणार आहे. 60 मॅन उडी आणि खाल्लेली उडी दिली झापक्या दिवशी. माझी येते त्याला आंघोळ करायला. पोहून दाखवणार आहे थोडाफार बघू शकता. तर मित्रांनो आता आम्ही आंघोळी केल्या दोघांनी. दोन एक वजे वर आणलेले आता परत घेऊन येतो वर. पाण्यासारखे दिलेले 2-4 असे शिंगवे वठले 10 15-25 किलोचे शिंगवे बासले बघ सोडली. आता जेव्हा समोर पांड्या अजून तिकडे कापायचं इकडे टिंगो आहे मोकार बघ थोडीत आहे. त्याला आवाज आलेला आहे परत कवळी घ्यायला. आता परत चाललेला आहे तो मस्त बघू शकतात. मी आता कसं जातो आता परत कोणती बंगाल उडी घेतो काय माहिती कोणती उडी घेतो आता बघू शकतो. भुरकी उडी घेतली तिने एकदम डुबलाय पाण्यामध्ये तो. भुरकी उडी भुरकी फायनल बघू शकता. एवढं गवत कापलेलं आहे टिंगो भाई आणि मॅडमनी दोघांनी. आता याला मस्तपैकी एका वाजामध्ये पॅक बांधून घेऊया नेऊया घरी गाईंना मस्तपैकी. बघू शकता फडकं आहे याच्यामध्ये दोऱ्या आहे त्याला बांधण्यासाठी. या दोऱ्या टिंगो व्हायचा गोटा होऊन कसा बसेल बघू शकता कोळाहून. पाण्यात कुठे वरतून नारळाच्या चला आता याला मस्तपैकी एका वाजामध्ये कडकमध्ये बांधून घेऊया. त्यानंतर नेऊया घरी आणि टिंगा व्हायला थंडी वाजली त्याला घरी जाऊ मस्तपैकी कोराच्या देऊया प्यायला. फायनली आता वजा बिजा बांधलेला आहे गाडीवरती ठेवलेला आहे. बघू शकता 2 पैलवान वजा गाडीवरती ठेवून चालले घेऊन बघू शकता. त्यांचे कपडे बिपडे याच्यामध्ये आता उघडेच चालले ते गावातून. एवढंच गवत निघालं आज कमीच आहे. त्यात गाडी पण वेगळी आणलेली आहे. तर बघू शकता त्यांचा काय एक्सपिरियन्स राहतो काय माहिती आता. चालला आता ते गेलेले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.